हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अमेरिके सत्तेचं केंद्र असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये आता ट्रम्प साहेबांची एंट्री झालेली आहे. दुसऱ्या वेळेला येतात ते. पूर्वी पण एकदा ते राष्ट्राध्यक्षपद गाजवलेलं होतं. गाजवलेलं होतं. आता परत त्यांची एंट्री होतीये आणि हा कार्यकाळ त्यांचा शेवटचा असणार का? म्हणजे अमेरिकेत दोनच वेळेला राष्ट्रपतीची गादी कोणी चालवू शकते. तिसरं टर्म तिथे दिलं जात नाही. आता हा कार्यकाळ कसा असणार आहे? आता कार्यकाळ आपण आपल्या बाजूने विचार करूया. आता ट्रम्प साहेब मुळातले उद्योजक आहेत, बिझनेसमन आहेत. आपल्याला माहीत आहे, तर काही मी एक्सप्लेन करत नाहीये. त्यामुळे एका उद्योजकाला माहीत आहे काय गरज आहे. त्यांना माहीत आहे ह्युमन रिसोर्सेस किती महत्वाचं आहे. जग पालटून टाकायची शक्ती त्या ह्युमन रिसोर्सेसमध्ये किती आहे हे उद्योजकाला नक्की माहीत आहे. त्यामुळे हल्ली सारखं पेपरला म्हणा किंवा मीडियाला येत असते तिथले भारतीयांना काय सोडावं लागते अमेरिका का काय. पण मला तर वाटते बिलकुल काही भीती वाटायचं कारणच नाहीये. का म्हणजे ते माणसाचं पूर्ण आपण इतिहास बघितला तर तो बिझनेसमन आहे पहिलेपासून, नंतर अध्यक्ष झालेला आहे. अध्यक्षपदावर असताना सुद्धा त्यानं काय काय कामं केलीत, कशी केलीत, कुठे त्यांचा इंटरेस्ट आहे, हे सगळं आपण बघितलं की गॅरंटीड आपल्या मुलांना कुठली भीती नाही. आणि आपली मुलं मला माहीत असलेल्याप्रमाणे सगळे लीगली जातात आणि त्यांचा ह्या अमेरिकेत येऊन राहिलेल्यांना किंवा त्या पॉप्युलेशन बद्दल, इंडियात असं नव्हे बाकी पण, मेक्सिकोतली 1 नंबरला आहेत, आपले लोक तिथे 3 नंबरला आहेत असं वाटते. मेक्सिकोतली मॅक्झिमम आहेत. हे सर्व विषयी त्यांचं म्हणणं काय आहे माहितीये का? ते हातात सूत्र घेतानाच पहिल्यांदा ते म्हणाले इल्लीगल मार्गानं. इल्लीगल, हे बघा, आपली मुलं जातात ती लिगलीच जातात. अमेरिकेत आलेल्या लाखो लोकांना बाहेर घालवलं जाईल असं ते आदेश काढलेला आहे. पण कोण तिथे राहू शकेल हे पण ते सांगितलेलं आहे. अमेरिकेत जन्म घेतलेल्या प्रत्येकाला नागरिकत्व मिळेल हे कायद्यात त्यांचे सांगितलेलं आहे. त्याच्याशिवाय आई वडिलांपैकी एक जण तिथला रहिवासी म्हणजे ग्रीन कार्ड होल्डर म्हणतो आपण, तो असला तरी त्याला तिथे राहता येईल. त्याच्याशिवाय 1 वर्ष लष्करात म्हणजे मिलिटरीत आपण सेवा दिली तरी त्याला अमेरिकेत राहायला परवानगी मिळणार आहे. मग ते कोणाला रागवतात, ते कोणाला बाहेर काढणार आहेत? ते इल्लीगली घुसलेले लोकांना. मला नाही वाटत आपले कोणी लोक इल्लीगली गेलेले आहेत. बाकीचे मेक्सिको आणि आजूबाजूचे कंट्रीजवाले लोक, आता इंडियात कसे बांगलादेशी वगैरे येतात तसं आजूबाजूचे लोक इल्लीगली घुसलेले आहेत. त्यांना ते बाहेर काढतील आणि
काढलं तरी ते काही चूक नाही. आता इंडियानं बांगलादेशियांना बाहेर काढताना आपण काय म्हणतो, चांगलंच झालं म्हणतो ना. तरी हे तरी का नाही, असे केलेल्यांची संख्या सुद्धा तिथे बरीच आहे म्हणे. बरी 1.5 लाखांचे घरात काहीतरी इल्लीगली घुसलेल्यांची संख्या आहे असं मला वाचायला मिळालं. आता ह्या लोकांना बाहेर घालवायचं म्हणजे काही हजार विमानं लागतील. त्याचा खर्च कोण करणार? त्या देशाने करायचा का अमेरिका करणार? मला नाही वाटत ट्रम्प साहेब अमेरिका करायला हो म्हणणार, बिकॉज ही इज अ व्हेरी गुड डील मेकर. डील करण्यात ते अतिशय हुशार आहेत. आणि ह्याच्यामुळे त्यांना बघा, जगातले कुठल्याही युद्धात त्यांना अडकायचं नाही. हे बरंच आहे, चांगली गोष्ट आहे. इट इज द राईट थिंग. नवं युद्ध पण त्यांना नको आहे. आणि युरोपचे दारात सुरू असलेलं युक्रेनचं युद्ध संपावं यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतीन हे खूप प्रयत्न करतात. आणि त्याला आपले ट्रम्प साहेब सुद्धा खूप काय म्हणेन मी, त्यांचे बाजूनं राहतात. त्यामुळे त्यांचं कायम युद्धापासून दूर राहायचीच इच्छा आहे. तर मग कॅनडा असो, ग्रीनलँड असो, पनामा कॅनलचं असेल, तिथे बरीच अतिक्रमणं वगैरे झालेली आहेत असं माझे वाचनात आलेलं आहे. त्यामुळे त्यांनाही प्रॉब्लेम्स आहेत. आणि प्रेसिडेंट म्हटल्यावर त्यांना हे सगळ्याशी एक हात करायला लागणारच आहे. गप्प बसून नाही चालणार. त्यामुळे ते काहीतरी ते हे घेतील. पण मला वाटते आपले मुलांना, आपले भारतातले मुलांना तरी कशाची भीती नाही असं मला वाटते. आणि ते बरेच हे केलेलं आहे. म्हणजे आजूबाजूचे देशांकडनं त्यांना काही गरज आहे हे ते ओळखलेलं आहे. फॉर एक्झाम्पल ग्रीनलँडचे सुरक्षेबाबत तिथे असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना लागणाऱ्या खनिजांचा मोठा साठा, हे सगळेच. आणि त्याच्याशिवाय हवामानाचा फरक, बर्फ वितळते, हे सगळीकडे त्यांना लक्ष द्यायला पाहिजे. कॅनडा अमेरिकेला जोडण्याची धमकीही व्यापार आणि संरक्षण खर्चाला जोडलेली आहे. हे सगळं असताना ते काही अगदी गप्प बसून चालणार का? नाहीये. पण फार काही आपल्याला ते काही भीती नाही. त्यांच्या आजूबाजूच्या देशांशी ते काहीतरी करतील असं मला वाटते. आणि हे अमेरिकेचे ट्रम्प यांना अमेरिकेचे पैशानं नाटो सक्षम करण्यात रस नाही, हे सर्व देशांनी ओळखलेलं आहे. आणि त्याच्यासाठी जगातले सगळे देश आपलं संरक्षण स्ट्रॉंग करणे मागे लागलेले आहेत. आणि ह्याच्याशिवाय ट्रम्प साहेबांना आणि एक लढाई लढावी लागणार आहे. ती म्हणजे हवामान बदल विरोधातील लढाई. आपल्याला माहीतच आहे ते ड्रिल बेबी ड्रिल हा त्यांचा तेल उत्खननाचा मंत्र आहे. ग्रीन एनर्जी, इलेक्ट्रॉनिक वाहनं यासाठी सवलती पण ते भरपूर देतात. हे कशासाठी? का म्हणजे एन्व्हायरमेंट आपलं व्यवस्थित राहावं म्हणून.
एवढं सगळं करताना ते कसं जगतात आपण बघतो. त्यांचं जगणं अगदी आरामशीर, हॅपीली, आनंदानं राहतात. त्यांचं वय मी तुम्हाला सांगितले, ही 78 इयर्स ओल्ड. तरी त्यांचं व्यक्तिमत्व बघा कसं आहे, आकर्षक आहे, उत्साह बघा. त्यामुळे हे सर्व गोष्टी आपण बघितल्या की ट्रम्प एक उत्तम वक्ता तरी आहेत, उत्तम माणूस पण आहे. आणि इंडियाला वाटणारी भीती नाही काही, आपल्याला आपल्या मुलांना काही त्यांच्याकडनं भीती नसणार आहे. हे गॅरंटीड आहे, सत्य आहे. बघा पाहिजे ते. हॅव ए गुड डे.